हॅलो एव्हरीवन, तर आज आपण जाणार आहोत सिंधुदुर्गमध्ये काही ठिकाणे एक्सप्लोर करायला। पण त्याआधी आपण केलाय भरपेट नाश्ता। नाश्त्याला आम्ही खाल्लेत गरम गरम पोहे आणि ही आमची निघाली स्वाद भरपूर मजा मस्ती करण्यासाठी आणि अनेक प्लेसेस व्हिजिट करण्यासाठी। साई होमस्टेवरनं साधारणतः 11:30च्या सुमाराला आम्ही निघालो आणि रस्त्यात आम्हाला काजूची फॅक्टरी दिसली। तिथे हिरव्या काजूंवर प्रोसेसिंग होऊन ड्राय काजू कसे बनतात हे आम्ही पाहिले। तिथून मग आम्ही थेट गेलो आंगणेवाडीमध्ये भराडी देवीच्या दर्शनासाठी। जास्त गर्दी नसल्यामुळे आमचं दर्शन पटापट झालं। ही आहे त्या देवळाची प्रतिकृती। देवळाच्या अगदी समोर कोकम सरबत, लिंबू सरबत आणि कैरीपणाचा स्टॉल होता। तिथे लिंबू सरबत, गरम गरम वडापाव आणि शेंगदाण्याचे लाडू खाऊन आम्ही तिथून निघालो। आमची स्वारी निघाली रामदेव मंदिराकडे। छत्रपती शिवाजी महाराजांना दृष्टांत झाला आणि त्यांनी या देवळाची स्थापना केली। या मंदिराला लागूनच रवळनाथ देवाचंही मंदिर आहे। इथून दर्शन घेऊन आम्ही निघालो श्री ब्रह्मानंद स्वामींच्या समाधीकडे। या समाधीजवळ जाण्याचा रस्ता थोडा खाचाखळग्याने भरलेला आहे। ही एक छोटीशी पायवाट आहे जी एका मोठ्या डोंगरामधनं जाते। इथे पाण्याचा कुंड पण आहे, पण गरमीमुळे त्यात फार कमी पाणी होतं। इथे श्री ब्रह्मानंद स्वामींची समाधी आहे आणि या 2 गुफा आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांनी याच गुफेतून येऊन श्री ब्रह्मानंद स्वामींचं दर्शन घेतलं होतं। समाधीच्या पायथ्याशी असलेल्या बजरंगबलीचं दर्शन घेऊन आम्ही निघालो सुवर्णकडा हा स्पॉट व्हिजिट करण्यासाठी। इथे 5च्या सुमारात सूर्याच्या किरणांमुळे समुद्राचे पाणी गोल्डन दिसते। त्यानंतर आम्ही पाहिला सिंधुदुर्गमधील नवीन उभारलेला श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा पुतळा। अथांग समुद्राच्या किनाऱ्यावर उभारलेल्या या पुतळ्यामुळे आपला सिंधुदुर्ग जास्त शोभून दिसतो। त्यानंतर आम्ही जयंत साळगावकरांनी बांधलेल्या गणपती मंदिराला व्हिजिट केलं। त्या मंदिरातील गणपतीची मूर्ती ही पूर्णपणे सोन्याची होती। गणपती मंदिरालाच लागून जेवणाची उत्तम सोय आहे। हे रेस्टॉरंट पूर्णपणे व्हेज असून इकडचं जेवण घरगुती आणि अतिशय रुचकर आहे। पण इथे जेवणाची ऑर्डर पहिलेच देऊन ठेवावी लागते। तिथून थेट घरी जाऊन नंतर आम्ही 5:30-6ला गेलो तारकर्ली बीचवर। बीचवरून रिटर्न येईपर्यंत रात्र झाली आणि मग रात्री आधीच किचन मधील व्हेज थालीचा आस्वाद घेतला। मस्त अशी हिरव्या वाटाण्याची उसळ, कोबीची भाजी आणि घरगुती आमरस भरपेट खाऊन घेतलं। तर असा होता तारकर्ली मधला माझा 3रा दिवस।